नमस्कार मित्रांनो, मानव उत्क्रांतीची कथा ही एक भव्य गाथा आहे। हजारो वर्षाच्या प्रवासाने, अनेक चढ उतारांनी आणि अनपेक्षित वळणांनी भरलेली या प्रवासाचं अंतिम फळ म्हणजे आपण आधुनिक मानव। पण या गाथेत खोलवर जाण्याआधी एक महत्त्वाचा प्रश्न, आपल्या पूर्वजांनी उत्क्रांतीच्या कोणत्या टप्प्यावर पहिलं पाऊल ठेवलं होतं? ही कथा सुरू होते सुमारे 55 दशलक्ष वर्षापूर्वी, जेव्हा पृथ्वीवर प्रायमेटस म्हणजेच आद्य वानराचा उदय झाला। त्या आधीचं विशालकाय डायनासोरचं राज्य संपलं होतं आणि पृथ्वीवर नवीन जीवाची पिढी निर्माण होऊ लागली होती। हे प्रायमेटस छोटे होते, चपळ होते आणि झाडावर राहणारे होते। फळ, पान आणि फुलावर त्यांच्या उदरनिर्वाह चालत होता। खेळणं, अन्न शोधणं, कुटुंबासोबत राहणं, सगळं जीवन झाडावरच व्यतीत होतं। तरीही त्यांच्या जीवनात अनेक आव्हानं होती, पण त्यांच्याकडे अशा काही वैशिष्ट्यपूर्ण गुणांचा वारसा पुढे होता, जे पुढे माणूस होण्याच्या प्रवासात अत्यंत उपयोगी ठरला। नेमकी काय होती प्रायमेटसची वैशिष्ट्ये तर पाहूया। हात पायांना 5 बोटे होते आणि पकड त्यांची मजबूत होती, ज्यामुळे झाडाचा फांदा हा घट्ट पकडून सहज झाडावर चढता उतरता येत होतं। चेहऱ्याच्या पुढे 2 डोळे होते, ज्यामुळे अंतर मोजणं आणि शिकार ओळखणं हे त्यांना सोपं जाऊ लागलं। तुलनेने जे काही मेंदू आहे हे थोडा मोठा होता। समस्याचं निवारण करणं, सामाजिक वर्तन, गटात राहण्याची सवय त्यांना त्या मोठ्या मेंदूमुळे मिळालेली होती। हे गुण त्यांना इतर प्राण्यांपेक्षा वेगळं बनवत होतं। उत्क्रांतीचा पुढचा टप्पा कोणता होता तर काळ पुढे गेला, हवामान बदलत गेलं आणि प्रायमेटस वेगवेगळ्या प्रजातींमध्ये विभागले गेले। काही वृक्षावर राहिले, आधीचे माकड, लंगूर, तर काही जमिनीवर उतरले, ज्यातून वानराचा जन्म झाला। नंबर 1, गोरिला आणि चिंपांझी हे आपले सर्वात जवळचे सजीव नातेवाईक आहेत आणि मानव वंशाची सुरुवात येथूनच झालेली होती। तर सुमारे 7 दशलक्ष वर्षापूर्वी आफ्रिकेच्या जंगलात एक महत्त्वाचा प्रसंग घडला। प्रायमेटसच्या एका गटाने चिंपांझीपासून वेगळं वाट धरली। या गटाला आपण होमोनिन्स असे म्हणतो। त्यातच काही नव्या क्षमता दिसू लागल्या होत्या। सरळ उभं राहणं, 2 पायावर चालणं आणि थोडा मोठा मेंदू त्यांचा होता, त्याच्यामुळे ते थोडे वेगळे वाटू लागले। हे प्रारंभीचे होमोनिन्स जंगलात राहत असले तरी 2 पायावर चालण्यामुळे त्यांचे हात मोकळे राहायचे। अवजार बनवणं आणि अन्न गोळा करणं हे त्यांना सोपं जाऊ लागलं आणि त्यांच्यापासूनच विकसित झाले साहेलन्थ्रोपस। सुमारे 7 दशलक्ष वर्षापूर्वी मध्य आफ्रिकेत साहेलन्थ्रोपस नावाचे प्राचीन होमोनिन्स जगत होते। त्यांच्या हाडांचे अवशेष आफ्रिकेतील अनेक ठिकाणी सापडले आहेत, ज्यावरून कळते की ते केवळ पूर्व आफ्रिकेतच नाही तर संपूर्ण खंडभर पसरले होते। त्यांचा मेंदू चिंपांझीसारखा लहान असला तरी कवटी आणि चेहऱ्याची रचना ही वेगळी होती। सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या हाडावरून दिसतं की ते 2 पायावर चालत होते। ही गोष्ट महत्त्वाची कारण की ती दाखवते 2 पायावर चालण्याची क्षमता। मोठा मेंदू होण्याआधीचा विकसित झालेला मेंदू ऑस्ट्रालोपिथेकस सुमारे 4 दशलक्ष वर्षापूर्वी पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेत ऑस्ट्रालोपिथेकस नावाचे होमोनिन्स उदयास आले। त्यांचा मेंदू साहेलन्थ्रोपसपेक्षा मोठा होता। ते अवजारांचा वापर करू लागले होते। सर्वात प्रसिद्ध प्रजाती म्हणजे ऑस्ट्रालोपिथेकस अफारेन्सिस, ज्याचा एक संपूर्ण सांगाडा सापडला आहे। वैज्ञानिकांनी नाव दिली लुसी असं नाव दिलं। लुसीचा शोध 1974 मध्ये इथिओपियात हा शोध लागला। सांगाडा जवळजवळ 40% पूर्ण होता आणि वय सुमारे 3.2 दशलक्ष वर्ष होते। तो त्या काळातील सर्वात जुना आणि पूर्व होमोनिन्स सांगाडा होता। लुसीच्या हाडावरून स्पष्ट होते की ती पूर्णपणे 2 पायावर चालणारी होती। तिच्या पायाला आणि कमरेला हाडांची रचना जवळजवळ आधुनिक मानवासारखी होती, म्हणजेच ती जमिनीवर चालण्यासाठी पूर्णपणे अनुकूल होती। आणि जे 2 पायावर सुरुवात झाल्यामुळे त्या 2 पायावर चालण्याचे फायदे त्यांना भरपूर झाले। नंबर 1, हात मोकळे राहणे, अवजार बनवणे, अन्न गोळा करणे हे शक्य होऊ लागलं। नंबर 2 होतं दूरवरून शिकार करणं किंवा
धोका ओळखणं हे सोपं जाऊ लागलं. कमी श्रमात अधिक अंतर चालता त्यांना येऊ लागलं. या बदलामुळे शरीर रचना बदलली. पाय लांब व मजबूत, पाठीचा कणा हे सरळ होऊ लागला. ही सगळी पायरी पायरीने झालेली उत्क्रांती आपल्याला आजच्या आधुनिक मानवापर्यंत घेऊन आली. आपल्या पूर्वजांच्या प्रत्येक छोट्या अनुकूलाने हा प्रवास शक्य झाला. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि असेच डॉक्युमेंटरी व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपल्या मित्राला शेअरसुद्धा करा. तर भेटूया अशाच दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.